अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. 5 धावा आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. दोन्ही मातब्बर आहे. कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आले, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंडे चित केले, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय, कित्येक वेळा आसमान दाखवलं, कित्येक वेळा धूळ चालली. यावेळेचा चेंडू आपण पाहतो गुडघा टेकवत ऑफस्टिकच्या पलीकडनं हॉरिझॉन्टल फटका खेळला. एक धाव इथं मैदानाच्या आतमध्ये असेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 6 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या आधीच्या सामन्यामध्ये काय केलं त्या गोष्टीला अर्थ राहिले नाही. इथे जिंकायचेच आणि जिंकण्यासाठी मात्र प्रत्येकाने आपले डाव टाकायला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. इथं मात्र कर्तृत्व जयदीप पुंडेने पाठीमागच्या षटकामध्ये पाठीमागच्या सामन्यामध्ये करामात केले. स्टँड स्टँड अँड डिलिव्हर ओट हिट वाईडिश लोंगपच्या डोक्यावरनं शुभमचा झंझावात षटकार. षटकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 12 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी समंदर में दरिया नहीं गिरता. जयदीप पुंडेला दाखवलेली आपण पाहतोय डिफ लॉग ऑफची सीमारेषा. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाईल. 2 धावा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 14 धावा धावपलकावरती आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झालाय, परंतु कधी कधी आपण पाहतो सांगितलेला जो प्रयत्न असतो तो मात्र थोडासा अपयशी ठरतो. जिथे तुमची चांगली सुरुवात झाली तिथे ग्रेट फिनिश होईल असं अजिबात नाहीये. 100% शाश्वती देताच येत नाहीये आणि जिथं खराब सुरुवात आहे तिथूनही तुम्ही आपण पाहतो पुढे येऊ शकता. या अनेक वेळा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळाले. हा बॉल आग ओकणारा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. किरण मोरे यांच्याकडनं चूक झाली. मला पाहायचं शरद खोरे सरांकडे वाईट बॉल आहे. तुम्हाला आहे तिसऱ्या पंचांकडे जाऊयात आपण. फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेते जिथे प्रदीप फराटे सर आपल्यासोबत इथं जोडले गेलेले आहे. एक इव्हेंट लाईव्हची टेक्निशियनची संपूर्ण टीम जिथे मैदानावरती असेल. राहुल अरगडे सर आपल्यासोबत खरं तर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत खेड तालुक्यामधनं. त्यांचे आपण खरं तर या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूयात. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. मी कालही सांगितले की 10 वर्षापूर्वीचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर तिथं मला वाटतं टेक्नॉलॉजी चौधरी साहेब नव्हते आणि जर ती टेक्नॉलॉजी असते तर असे अनेक खेळाडू की जे अजूनही आपण पाहता खेळत असते. परंतु जरतरला आपण पाहतो खरं तर स्थान नाही आहे तिथे. परंतु जरतरशिवाय क्रिकेटचा पाणी ढळत नाही. क्रिकेटचा मोठा इतिहास राहिलेला आहे. फुटबॉल या खेळाचं भाकीत करणारा नक्कीच ऑक्टोबस होता. इट्स अ वाईड बॉल. रेव अनसक्सेसफुल 16 धावा धावपलकावरती. परंतु फुटबॉलचं भाकीत करणारा ऑक्टोबस यांनी देखील जगाचा निरोप घेतला आणि जगाच्या पाठीवरती क्रिकेटचा भाकीत करणारा ज्योतिष आत्तापर्यंत जन्माला आलेलाच नाहीये. ज्या दिवशी क्रिकेटचा ज्योतिषी निर्माण होऊन क्रिकेटचा भाकीत करणारा क्रिकेट हा खेळ संपलेला असेल. इनसाइड आउट डिक्लेरेशन झोनकडे आपण पाहतो चेंडू जातोय. 2 धावांची पुन्हा एकदा मोठी उधळण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. या 2 धावेबरोबर पहिल्या षटकामध्ये जयदीप पुंडे प्रचंड महागडा ठरताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 18 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. चांगली बॅटिंग शुभमने देखील आपण पाहतो. पाठीमागच्याही सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. कारण प्रत्येक सामन्यामध्ये जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्यासाठी मात्र दोन्ही संघांनी चढाओढ आहे. विरोधी दिशेला फटकाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती धावचिताची संधी होती, परंतु मला वाटतं तिथे एकच धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. मला वाटतं आरवी बॉसचे कॅमेरामॅन सर दिसत आहेत मला तिथे. एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती कुठलाही गडी न गमावता एवच संघ 19 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 4 षटक आहेत, त्यामुळे इथे थांबायला तुम्हाला अजिबात वेळ नाही. 4 वेगवेगळे गोलंदाज तुम्हाला आणायचे, त्यामुळे 5 षटकामध्ये एक गोलंदाज तुम्ही लपवू शकत होता. जेणेकरून जर टॉपचा फलंदाज चांगली बॅटिंग करत असेल तर त्याचं षटक तुम्ही 5व्या क्रमांकावरती ठेवू शकत होता. इथं अजिबात नाहीये. तुम्हाला कधी ना कधी तरी चौथा गोलंदाज आणायचा आहे आणि इथे मात्र आपण पाहतो आता कर्णधाराची अग्निपरीक्षा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. पहिले षटक मैदानावरती संपतं. धावपलकावरती एकूणच गोलंदाजी मार्कवरती सागर सावंत. हा रायझिंग स्टार नाही ते अपकमिंग मोठा स्टार बनलेला आहे. सागर सावंत श्रीगोंदा फॅक्टरीवर बिलॉंग करतो. खेळाडू खराब परिस्थितीतून पुढे आल्या, परिस्थितीत आपली ताकद बनवली आणि त्या ताकदीच्या जोरावरती प्रचंड इच्छाशक्ती आणि गुणवत्तेच्या जोरावरती स्वतःचं गारुड मात्र या खेळाडून उभं केले. इथे आपण पाहतो तीच कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. चेतन दोर्गे एक चांगली बॅटिंग करतात. एका बाजूला जर आपण पाहतो 4 चेंडू खेळले 8 धावांवरती आहे, तर शुभम वाबळे देखील आपण पाहतो 2 चेंडू खेळलेत आणि 8 धावांवरती आहे.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला तर डिफ स्क्वेअर लेग डिफ लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिड विकेटला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून शॉट थर्डमॅन देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर गलीच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षण सजवताना तुम्हाला सागर सावंत इथे मैदानावरती पाहायला मिळतात. हा बॉल भन्नाट वेगाचा चेंडू एक गेंद नाही त्या अख्खा गोलाचा आणि त्याची गरज आहे. व्हेरिएशन मी कालही सांगितलं की सिमेंट विकेटवरती ॲज अ गोलंदाज म्हणून जर तुम्हाला चांगली गोलंदाजी करायचं असेल ना गती परिवर्तन भन्नाट वेगाचे चेंडू याचा संमिश्र मिलाप तुम्हाला मैदानावरती दाखवावा लागेल. किती वेग येऊ द्यात तुम्ही त्या वेगावरती प्रेडिक्टेबल झाले आणि फलंदाजाने एकदा का तुम्हाला रीड केलं फलंदाज सीमारेषा दाखवतील. परंतु सागर सावंतचा हा चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बॉल पुढे सरकात बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आणि ही सुसाट गोळी डीप पॉइंटला तोडते फोडते चिरून भेदून बाहेर येते आहे. सनसनी चौकार 4 धावा. या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 23 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला येतोय. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय ते येतात आणि जातात परंतु मातीत घट्ट पायाने उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं. इथे लढावं लागणार आहे. यावेळेसचा चेंडू शॉट ऑन द पुल पॉवरफुल व्हॉट अ कॅच that was a catch of the tournament wonderful caught. कोणी प्लेयर अक्षयने केलेली करामत सीमारेषेच्या जवळ काय अफलातून कॉट टिपलाय तिथे मैदानावरती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अप्रतिम झेलसाठी. एका झेलने आपण पाहतोय काय होतं तर एका झेलने आपण पाहतो भारताला वर्ल्ड कप मिळू शकतो हे सूर्यकुमार यादवने सांगून दिलं. एक झेल काय करतो तो झेल ड्रॉप झाला होता स्टीवाचा बॅकवर्ड पॉइंटमध्ये आणि तो झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानला फायनलमध्ये पराभूत केलेलं होतं. ही अनेक घटना आहेत. अशा अनेक घटनांचं साक्षीदार टेनिस क्रिकेट आहे. वंडरफुल कॉट बाय अक्षय. काय झेल टिपलाय तिथे मैदानावरती. न्यू बॅटर आपण केतन यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. षटकाराला आपण पाहतो विकेटमध्ये परावर्तित करणारा झेल आहे आणि ही गरज आहे. विशेष म्हणजे गोलंदाजाला तुम्हाला सातत्य द्यावी लागणार आहे. जरी गोलंदाज आपण पहा गोलंदाज मुद्दामच करत खराब चेंडू टाकत नाही. कधी काहीतरी वेगळं कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं मात्र अफलातून कॉट त्यांच्या माध्यमातून आहे. यावेळेसचा चेंडू शॉट ऑन द पुल केलाय जयदीप पुंडे. यावेळेस मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघालाय. नुसता निघाला नाही तर त्यावरती मोहर आहे. श्री वागेश्वर चषकाच्या दमदार पॉवरफुल रुबाबदार कडक हिटची षटकार. या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 29 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्याही स्वाधीन झालो असतो. परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतीकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंत कौरव असतात ओठात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. चांगले चेंडू आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर निर्धाव चेंडू कमबॅक करताना सागर सावंत तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. 29 धावा आहे. मोठी स्टारकास्ट या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतो चेतन दुर्ग काय करू शकते आधीच्या सामन्यामध्ये दाखवलं. अजूनही आपण पाहतो शुभम आपल्याला मैदान पेटवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला किरण मोरे सागर सावंत जयदीप पुंडे. यावेळेचा चेंडू उंच मध्ये फटका उंची मिळाली लांबी पुन्हा एकदा चांगली प्रयत्न परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावपलकावरती नजर टाकला असता 35 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती 35 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्क करते आपण किरण मोरे यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खूप दूरवरती जायची गरजच नाही किरण मोरे यांना कारण याच मैदानावरती पहिल्याच सामन्यामध्ये केवळ एका धावेचं षटक या गोलंदाजाने खर्च केलेलं होतं. परंतु समोर परिस्थिती वेगळी आहे कारण शुभम वाबळेने मात्र मैदानाच्या चारही बाजूला चौकार षटकारांची उधळ मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर आणि तो हेलिकॉप्टर सरळ लँड होतोय समोर कक्षाच्या अगदी समोर षटकार.
षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकली असता 41 धावा धावपलकावरती आहे. धावा धावपलकावरती आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू होतो वाईड यॉर्कर होता आणि त्यावरती शुभम वाबळेचा ब्रँडेड फटका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन फुलटॉस चेंडू आणि चेंडूची केलेली पुन्हा एकदा गोटी वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं शुभम वाबळे सेट ऑन फायर. षटकार पुन्हा एकदा षटकार मैदानावरती आला. षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 47 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. अरे येत्या संकटात तुला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा. तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानेच लढावं लागेल. आणि शुभम वाबळेने मैदानाच्या आतमध्ये पहा धावांचा पाऊस पडायला धावांची उधळण करायला सुरुवात मैदानावरती केलेली आहे. 47 धावा धावपलकावरती आपण इथे पाहतो. पण वेगाचा चेंडू ओळून तिसरा इथे शुभम वाबळे नावाचं वादळ घोंगावलंय आणि या वादळाने गोलंदाजाच्या चिंधडा उडवल्यात. डीप लॉंग ऑन फोडला ओळीने तिसरा. या षटकाराबरोबरच आपण पाहतोय तिथे यवत संघाचा अर्धशतक धावपलकावरती पूर्ण होत आहे. 53 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कमबॅक करावं लागणार आहे कारण कमबॅक शिवाय तुमची कामगिरी इथं मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. उलीने पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चांगला होता त्यानंतर फुलटॉस मिळाला परंतु हा चेंडू जर पहा समोर पुढ्यामध्ये आणि एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये शुभम वाबळे यांच्या बॅटमध्ये तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. 53 धावा इथे धावपलकावरती उडून 3 षटकार मैदानावरती आले. धाव्यांचा महापूर मैदानावरती आलाय आणि एक अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे मैदानावरती पाहायला मिळेल. गती परिवर्तन कव्हरला उडवलंय आणि हा चेंडू पुन्हा एकदा समालोचक कक्षाच्या समोर येतोय. नवे समालोचक कक्षाला मानवंदना देतोय. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 57 धावा धावपलकावरती इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रणांगण पेटले हर हर महादेवच्या घोषणा मैदानावरती झाल्यात. तलवारीला तलवारी भिनल्या गेल्यात आणि हे युद्ध मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेलं आहे. कोण या युद्धाचा मानकरी इथे मैदानावरती ठरणार आहे. गती परिवर्तन डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा खाली आणि फायनली आपण पाहतो झेल तिथे टिपतोय. बिग विकेट डाऊन. शुभम वाबळेचा खेळ मैदानावरती संपलाय. 7 चेंडू मध्ये 30 धाव्यांची विध्वंसक इनिंग इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. डी फॉर डेंजर दत्ता यांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 57 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू किरण मोरे यांना इथे मैदानाच्या आतमध्ये टाकायचा आहे. गती परिवर्तन हा चेंडू प्रॉपर बॅटवरती मिळाला झाला नाही. दुर्बळने आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 तर मिळाली आणि एका धावीबरोबरच 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती यवत हा संघ 58 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा संघर्ष आपण पाहतोय इथं मैदानावरती असेल. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भुरी पारधी अशी प्री क्वार्टर मधले आपण पाहतो. दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपल्याला यानंतर खेळवायची. दोन्ही संघाच्या कर्णधार टॉससाठी चला. ओहो काय फटका आडव्या बॅटनं चेंडू सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं खणखणी षटकार. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय.
षटकार मैदानावरती आला. षटकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 64 धावा इथे मैदानावरती आहे. चांगला फटका आपण पाहतो दत्त यांचा इथे मैदानावरती पाहायला मिळाला. हा बॉल गतीने कमी होता. गोलंदाजी मार्गवरती पप्पू जंगले यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. डावखुरी हाताचा एक सुपरस्टार राहिलेला आहे, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये सर्व काही सुरुवात चालू होतं, परंतु या दिवशीच्या षटकामध्ये धावांची उधळण केली शुभमनं आणि तो बाद झाल्यानंतर मात्र दत्ताने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेळलेला एक बहारदार षटकार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. 64 धावा धावपलकावरती षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये जाऊन धडकणार आहे, तर पराभूत होणारा संघाला मात्र वागेश्वर चषकाचे हे पहिले जे पर्व आहे त्याला टाटा गुड बाय करावं लागणार आहे. त्यामुळे जिंकायचंच. जिंकण्यासाठी मात्र एक मोठा सोहळा मैदानावरती उभा टाकला. 64 धावा धावफलकावरती आहेत. चौसष्ट धावा धावफलक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं शेवटचे षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा शॉट ऑन द पुल केला. फटका उंची मिळेल, लांबी मिळेल का? दोघांमध्ये चेंडू पडतोय. काय अनेक टप्पा घेत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट दोन्ही क्षेत्ररक्षकांना वाटलं, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला वाटलं की खरं तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक झेल टिपेल आणि क्षेत्ररक्षकाच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला वाटलं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झेल टिपेल. तोपर्यंत दोघांमध्ये चेंडू आपण पाहतो माती खाऊन मोकळा झाला आणि सीमारेषा ओलांडून बाहेर गेलाय. 68 चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 68 धावा धावपलकावरती आहे. या बळीचा चेंडू उंचावमध्ये फटका. पप्पू जंगले आपण पाहतो चेंडूच्या खाली आणि टिपराला एक सुंदर झेल. चला फलंदाज थोडस लवकर या. फलंदाज चला थोडं पळत या. बॅटरी या थोडंसं पळत येऊयात आपण. अजून 2 मॅचेस घ्यायच्यात आपल्याला आणि एक इनिंग आहे. सेकंड इनिंग देखील आपल्याला इथे कव्हर करायची आहे. न्यू बॅटर मयूर यांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 68 धावा धावपलकावरती आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातले मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती. 68 धावा धावपलकावरती आहेत. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि स्कोअर लेगच्या डोक्यावरनं बिग बिग बिगिट षटकार. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती 74 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चला श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव आणि विक्टोरी स्पोर्ट बुरीपारधी टॉससाठी चला. हा बॉल आपण पाहतोय जाग्यावर उडवलोय चेंडूला. घनश्याम माहेकर चेंडूच्या खाली आहे, तिथे एकदा मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज हा बाद आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे जायचं आपल्याला. चेंडूची उंचीच ना सर? शरद सर यस, आपण पाहतोय चेंडूची उंची चेक करायची आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. चेंडूची उंची या ठिकाणी आपण पाहतो चेक करायची आहे. तिथे सचिन पवार सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहे. चेंडूची उंची आपण या ठिकाणी चेक करत आहोत. विशेष म्हणजे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला आपण रोल देखील दिलाय, परंतु आपण जर पाहिले स्वतः शरद कुरे सरांचा हा कॉल होता, अंपायर्स कॉल.
आणि जर आपण पाहिले तिसरे पंच तिथे सचिन पवार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय घडले काय बिघडले इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. श्री वाघेश्वर चषकाचं देखणं पर्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथं कशा पद्धतीने आपण पाहतो कामगिरी होईल पाहायचं मैदानावरती. ₹51,000 झळाळता करंडक पर्व पहिल्या आणि या पहिल्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असं सोहळा टॉस करूयात आपण. आदरणीय कसंबाई सय्यद सर यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. विक्टोरी स्पोर्ट बोरीपारधी ही टीम एका बाजूला आहे ते दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल येतो इथे. नो प्लस 2 धावा. शेवटचा चेंडू टाकावा लागेल. विक्टोरी स्पोर्ट क्लब बोरीपारधी संघाने टॉस जिंकलाय. नो बॉल आहे. चला सामना चालू करा. शेवटचा एक चेंडू टाकायचा आहे. सत्याहत्तर धावा धावपलकावरती आणि फ्रीडचा चेंडू इथे मैदानावरती असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट. 77 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप करा. शेवटचा चेंडू आपण पाहतो आणि तो देखील आपण पाहतोय तो फ्री हिट असणार आहे. या बळीचा चेंडू होता. सर्वांना बीट करतोय किरण मोरे आणि यांच्या सोबतच आपण पाहतोय फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला बाईकच्या माध्यमातून 2 धावा. पहिला डाव मैदानावरती संपलेला आहे. धावपलकावरती बनवले गेले 79 धावा आणि 20च्या सरासरीने 24 चेंडू मध्ये बनवायच्या 80 धावा. टीम चला. एवढ टीम चला ना लगेच. विनंती असेल चला. ते बाकीचे खेळाडू येतील मला वाटतं फलंदाज येईल थोडं उशिराने. चला फलंदाज चला. परिणाम मैदानावरती संपला. 79 धावा धावपलकावरती बनवल्यात. शुभम वावळेचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यानंतर शुभम थांबले त्यानंतर मात्र दत्ता यांची बॅटिंग आहे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली. मयूर यांनी देखील एक चांगली बॅटिंग आपण पाहतो शेवटच्या अनामरीच्या षटकामध्ये केल्यात आणि 80 धावांचा पाठलाग घेऊन मात्र सलामीची जोडी मैदानावरती उतरलेली आहे. किरण मोरे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या सोबत आपण घनश्याम वाहेकर यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो.
जाऊया मॅच कडे. आपण पाहतो पहिल्या डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आपण पाहतो 79 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 80 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला किरण मोरे आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला घनश्याम वाहेकर. स्टार्ट आपण पाहतो खूप गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुमचा वीजचा सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल तिथे षटकार चौकऱ्यांची हॅलो हॅलो चेंडू द्या. पहिल्या चेंडूवरती किरण मोरे यांचं आक्रमण. तो चेक करा सर. आणि त्या पहिल्याच चेंडूवरती आलेला गगनभेदी तडाखा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार मैदानावरती आला आणि जी सुरुवात अपेक्षित होती, आणखीन हवा आहे फेके आतमध्ये. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो आलेला एक मोठा षटकार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. 80 धाबांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करता आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. तुम्ही जर पाहिलं हवेमध्ये तापमानामध्ये आपण पाहतो थोडासा आर्द्रता आपल्याला जाणवायला लागलेली आहे. षटकार मैदानावरती आला. षटकाराबरोबर संघाचा धावफलक इथे ओसंड व्हायला सुरुवात झालेली आहे. मी अनेक वेळा तुम्हाला मैदानावरती उदाहरण दिलेलं आहे. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये कुठलाच धावफलक विजयाची खात्री देत नाही. मी अनेक वेळा सांगितलं की ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा बनवल्या होत्या. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतो 111 चेंडूमध्ये 175 धावा ठोकल्या हर्षल गिब्सनं, आणि त्यावेळेस 3.5 तासामध्ये 434 धावा उद्ध्वस्त करून टाकल्या. किरण मोरेला तोच इतिहास आठवायचा, ज्या किरण मोरेंची ओळखच आपण पाहतो मोठ्या रनची आहे. इथं मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवायचा तो पुन्हा एकदा संघर्ष. नियतीने पुन्हा एकदा परीक्षा बघितलेल्या प्रश्नांची पुन्हा एकदा सरबत्ती आहे. आयुष्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहिलेत किरण मोरेंच्या, आणि त्या प्रश्नांना दिकटपणे आणि तितक्याच धाडसाने उत्तर किरण मोरेन दिलंय. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये करतील. अवांतर धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. 7 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती मयूर दोरगे यांना तुम्ही मैदानावरती पाहता. डीप लॉंग ऑफला किरण मोरे यांच्यासाठी क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ म्हणताय ना, वाईडिश एक्स्ट्रा म्हटलं तर काय हरकत नाही. आणि डीप मिडविकेटमध्ये आपण शुभम यांना इथं मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिल्या षटकामध्ये 1 बाउन्सचा देखील आपण पाहतो इशारा आहे. रिव्ह्यू घेतलाय. 1 बाउन्स आहे की नाही. ओके, हा ते चेक करायचे आपल्याला. इथे सचिन पवार सर आपल्या सोबत खरं तर इथे जोडले गेलेले आहे. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि आपण पाहतो प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. तो सक्सेसफुल झाला तर कॅरी फॉरवर्ड पुढे चालू राहील. तो अनसक्सेसफुल झाला तर मग मात्र पुन्हा एकदा तुम्हाला रिव्ह्यू घेण्याचा अधिकार अजिबात नाहीये. त्यामुळे आपण पाहतो, मला वाटतं तिथे पाठीमागे घेतलेला रिव्ह्यू 1 बाउन्स आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. हा बॉल कव्हरला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील. सुरेख चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिले इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता पहिल्या क्रमांकाचा आहे. 80 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि 80 धावांचा पाठलाग करत असताना फुलटॉस चेंडू वेदनेनं विवळत असेल हा चेंडू. किरण मोरेचा तडाखा यावरती. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी षटकार.
षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 13 धावा आहे. आशेचा किरण डीप पॉइंटच्या डोक्यावरनं किरण मोरेचा झंझावात. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पाहतो काय रागानं षटकार मारलाय वाघानं. खणखणी षटकार. या षटकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 19 धावा धावपलकावरती आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. अरे छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी. अडू शकेल मजला अशी कोणी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे. जळेल ती झोपडी अशी आगही ज्वलंत नाही. येतील वादळे खेटील तुफान तरी वाटत चालतो मी. अडथळ्यांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. आग ओकणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 19 धावा धावपलकावरती किरण मोरे. किरण मोरे बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी. डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. 4 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता निखिल शेर जंगले साहेब यांच्या मालकीचा SSK कारखाना हा संघ 23 धावा धावपलकावरती तर 18 चेंडू आणि 57 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि आपण पाहतो 57. स्पीडअप करा विनंती आहे. ओमकार ताडगे काय निर्णय आपला? आम्ही गोलंदाजी करू. हा निर्णय मात्र आपण पाहतो वरीपारधी टीमने घेतलेला आहे. विक्टरी स्पोर्ट दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण तुषार यांना इथं गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावपलकावरती नजर टाकल्या असता 23 धावा 18 चेंडू आणि आपण पाहतो 57 धावींची गरज आहे. मौका मुझे भी मिलेगा और याद रखना घायल तो भी होगा. अशा दोन तगड्या फौजांची मोठी लढत तुम्हाला मैदानावरती आहे. एका बाजूला दौंड तालुक्यातली एक मोठी टीम तर दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा तालुक्यातला मातब्बर संघ घनश्याम वाहेकर. इनसाइड आउट. शुभम माफ करा आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झालेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण इथं मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एकच धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. किरण मोरे आता मात्र घनश्याम वाहेकर यांना कळवतो तू फक्त आता थांब नॉन स्ट्राईक वरती, कारण आपण जर पाहिले तिथे धावांचा महापूर आलेला आहे. एक धाव इथं मैदानावरती धावपलकावरती 24 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 17 चेंडू आणि 56 धावींची गरज आहे. 17 चेंडू आणि आपण पाहतो 56 धावींची गरज. रख हौसला मंजर भी आएगा. प्यासे के पास जलकर समंदर भी जाएगा. रूट करना बैठे मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. 17 चेंडू 56 धावा. काळजाचा ठोका चुकावणारा उत्कंठ शिगेला नेणारा सामना श्री वाघेश्वर चषक 2026 मांडव गणफराड्याच्या ऐतिहासिक रंगमंचावरती उभा ठाकलेला आहे, जिथे 17 चेंडू आणि अजून आपण पाहतो 56 धाव्यांची गरज सामना मैदानावरती असेल. किरण मोरे इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला आक्रमण आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 28 धावा इथं मैदानावरती आहे, तर 16 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं रंगलेला आहे. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. कर्तृत्व गाजवायचं आहे. मी सातत्याने सांगितलं की दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छातडामध्ये दम असेल तो शिकारी करणार देखील हा जातीवंत लागतो. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 29 आहे, परंतु आपण पाहतो 16 चेंडू आणि 51 धावा. अलीकडचं टेनिस क्रिकेट चौधरी साहेब जर आपण पाहिले तर घडताना पाहिलेला आहे. खूप जोरवरती निर्णय. 2 वर्षापूर्वी ज्युनियर प्रीमियर लीगची फायनल आठवा. 18 चेंडूमध्ये 50 धाव्यांची गरज. पप्पू तोडकने 12 चेंडूमध्येच 50 बनवलेल्या होत्या. यावेळेस किरण मोरेचा ब्लास्ट डीप लोंगलच्या डोक्यावर चढवलाय. बंगल रसगुल्ला कोल्हापुरी तडका. षटकार. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 35 धावा धावपलकावरती आहे, तर समीकरण बदलतंय. 15 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. दोन्ही मातबर. काय सर चेंडू का चेंडू आलेला आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
प्रेक्षक का पॉइंटच्या तिथे कॅमेरामॅनच्या तिथे तुम्ही बसलेले पुढे 4 प्रेक्षक तुम्ही सीमारेषेच्या आहात तुम्ही पाठीमागे या या पाठीमागे पुढे बसलेले या थोडं या किंवा इथे या 35 धावा धावफलकावरती 15 चेंडूने आपण पाहतो 45 धावींची गरज सामना मैदानावरती आहे. किरण मोरेचा झंझावात डीप लोंगनच्या डोक्यावरनं वाघांची प्रचंड मोठी दहाड फोडलाय पहाड षटकार. मित्रांनो जे ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेले असेल तर त्यांना वाटत असं हायलाइट आहे. मित्रांनो हे हायलाइट आहे या श्रीगोंदा तालुक्यातल्या सुपरस्टारची संकट मोचकची खरं तर ही कमाल आहे. किरण मोरेने मैदान पेटवलंय 41 धावा धावफलकावरती तर 14 चेंडू आणि 39 धावा तर 9 चेंडू मध्ये 38 धावा. किरण भरत मोरे ऑन फायर. इथे आता प्रश्नांची सरबत्ती आहे. 3 खेळाडू गोलंदाजा समोर आले कारण माहिती आहे किरण मोरे काय करू शकतो. अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ज्यावेळेस संशयाने पाहणाऱ्या नजरा तुमच्याकडे असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. मी सातत्याने सांगितलं ज्या मैदानावरती तुमच्या पराभवाच्या चर्चा रंगू लागल्या त्या मैदानावरती जर विजयाचा गुलाल उधळायचा असेल तर तुम्हाला कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये सिद्धच करावं लागणार आहे. 14 चेंडू आणि आपण पाहतो 39 धावींची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात. 41 धावा धावफलकावरती आहे तर 14 चेंडू आणि आपण पाहतो 39 धावा. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे रंगलाय. किरण मोरेची बॅट मैदानावरती तळपती आहे. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतात. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 42 धावा आहे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतेवरला हल्ला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज कधी गेले आणि सुरतचं बसुरत करून आले हे देखील आपण पाहतो. यवनांना कळलं नाही. किरण मोरेने तेच केलेलं आहे. अफलातून बॅटिंग या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्याची मैदानावरती पाहायला मिळते परंतु समोर तुषार. किरण मोरे बिग 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 हिट डीप लॉंगनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. घायल तो या हर एक परिंदा है लेकिन फिर सो जो उड़ सके वही जिंदा है. षटकार. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो. 48 धावा धावफलकावरती आहे तर 13 चेंडू मध्ये 32 धावा. किरण मोरे 10 चेंडू मध्ये 44 धावा. जबरदस्त इनिंग अफलातून इनिंग आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. कोणी वादळ रोखणार कोणी वादळाला शांत करणार. आता युवक संघ या गोलंदाजा बरोबरच आपल्या ग्रामदेवताला देखील मनात नवस करायला सुरुवात केली असणार आहे कारण किरण मोरेची बॅट राहिलेली नाही ती तलवार झाली आणि त्या तलवारीने प्रतिस्पर्धा संघाच्या गोलंदाजावरती केलेले सपासप वार तुम्हाला पाहायला मिळतोय. मगाशीच पहिली इनिंग झाल्यानंतर आमची चर्चा झाली की जरी 80 धावा असल्या परंतु किरण मोरे जर मैदानावरती थांबला तर या 80 धावा कुठे घेऊन जाईल आणि मला वाटतं त्याने आतापर्यंत तेच कामगिरी मैदानावरती केलेली आहे. 13 चेंडू आणि आपण पाहतो 32 धावींची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. मातब्बर संघ यवत विरुद्ध आपण पाहतोय तिथे कारखाना अशी लढत तुम्हाला मैदानावरती आहे. यावेळेचा चेंडू होता बऱ्याचशा वेळानंतर आपण पाहतो स्मशान शांतता आहे परंतु तरी देखील मला वाटतं त्या चेंडूवरती लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव आणि एका धावेबरोबर षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू मध्ये 49 धावा बदलल्यात. 12 चेंडू आणि आपण पाहतो 31 धावेंची गरज. चेतन दोरगे इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा आणि इथे कर्तृत्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 31 धावेंची गरज सामना मैदानावरती रंगलेला आहे. मनगटाला मनगट भिडली गेली छातीला छाती भिडली गेली आणि त्यानंतर मात्र उभा राहणारा श्वास रोखून धरणारा प्रत्येक क्रीडा रसिकांच्या नजरा ह्या मैदानावरती खेळल्यात कारण इथं किरण मोरे काय चमत्कार करेल का इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं आहे. 12 चेंडू आणि आपण पाहतोय 31 धावेंची गरज. इथं सामना मैदानावरती ते चेतन दोरगे गोलंदाजी मार्क करतो तुम्हाला पाहायला मिळतोय. किरण मोरे 11 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 50 धावा. किरण भरत मोरे एकदा बॅट वरती करायची काय लढला संघाचा नेता. अफलातून आपण पाहतो अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 50 धावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंगचा आहे आणि मला वाटतं त्याची बरोबरी मैदानाच्या आतमध्ये केले किरण मोरेने. 55 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय.
यावेळेचा चेंडू फटका फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय आणि चेतन दोरगेने खूप मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये उभी केली. परंतु मित्रांनो एकदा किरण मोरे यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. व्हॉट अ इनिंग, काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये. पावलं जड झाले, अंतकरण जड झाल्या, दबका पावलं मैदान सोडतोय. परंतु मित्रांनो काय लढला हा संघाचा नेता. जोपर्यंत आपण पाहतो बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावरती जात नव्हते तोपर्यंत संघाचे संघ मालक आपण पाहतो निखिल बाप्पू जंगले साहेब यांच्या माध्यमातून किरण मोरे यांच्या या अर्धशतक इनिंग साठी आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. सागर सावंत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. चेतन दोरगे कासाठी गोलंदाजी मार्कवरती आणला, एक षटकार आला परंतु पुढच्या चेंडूवरती किरण मोरे यांना त्यांनी थांबवलेला आहे. हा बॉल नव्याने टाकावा लागेल, येस मुख्य पंच पुष्टी करतील. अवंतर धाव इथं मैदानावरती आहे आणि अवंतर धावीबरोबर संघाचा धावपळ पुढे अब तक 56. किरण मोरे थांबलाय आणि किरण मोरे थांबल्यामुळे आपण पाहतो यवस संघाचा आशेचा किरण निर्माण झालेला आहे. कारण इथून आपण पाहतो ते सामन्यामध्ये येऊ शकतात हे माहिती आहे चेतन दोरगेला, त्यामुळे सातत्याने एक चांगली गोलंदाजी आहे. परंतु इथे उंच मध्ये फटका फसलाय. मयूर दोरगे चेंडूच्या खाली आणि सागर सावंतचा खेळ संपलाय. तू ऐकत असता जयघोषाचे नारे, तू नकोच विसरूया काल गतीचे वारे. अरे अचूक चेंडू फटकाऱ्या काळाचा आयुष्य असर डोंगर धावांचा निरंतर आठवण राहिली ते कणा कणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. दुसरा धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुखी संसार मैदानावरती चालला होता पण त्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. माणसाने ओटाशी नेलेला अमृताचा प्याला कित्येक नियतीला पाहवत नाही, ती क्षणार्धात येते आणि क्षणार्धात होतच नव्हतं करून जाते. 9 चेंडू 24 जयदीप उंडेंना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. परंतु चेतन दोरगेचं कौतुकच करायचंय, काना मागून आला आणि तिखट झाला, नुसता तिखट झाला नाही तर किरण मोरे बरोबरच सागर सावंतला देखील तो घेऊन गेला या षटकामध्ये. 9 चेंडू आणि आपण पाहतो 24 धावींची गरज. जयदीप पुंडे यांना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या खेळाडूकडे आपण पाहतो ती ताकद आहे. यावेळेचा चेंडू होता, फुलर लेंथ होता, फक्त चेंडू दिशा दाखवली. महेश दोरगे वेगावरती स्वारून इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 57 धावा धावपलकावरती. 8 चेंडू 23 धावा. घनश्याम वाहेकर मोठी रेप्युटेशन असलेला खेळाडू. श्रीगोंदा टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्ही घनश्याम वाहेकर नाव विचारलं, षटकार चौकारांची उदाहरण सातत्याने या घनश्यामकडनं होती. आज पुन्हा एकदा संघाला गरज आहे. परंतु समोर रस्त्यामध्ये आगीची गोळी जळजळते निखारे टाकणारा गोलंदाज अर्थात आपण चेतन दोरगे यांना इथे मैदानावरती पाहतो. यावेळेचा चेंडू खांदून काढावा लागलाय. जमिनीत सामंताला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथं मैदान. वा चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 58 धावा आहे. 7 चेंडू आणि 22 धावा. मॅच मध्ये राहायचं असेल तर या शेवटच्या चेंडूवरती जयदीप पुंडेला षटकार किंवा चौकार शोधायचा आहे. परंतु चेतन दोरगे आतापर्यंत आपण पाहतो काय गोलंदाजी केली. डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवला, गुड प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं आणि अफलातून कामगिरी करताना इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल टॉस पुढे सरसवण्याचा प्रयत्न. शुभमच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टायगर अभी भी जिंदा है और वो दहाड़ रहा है. चौकार. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावपलकावरती नजर टाकली असता आपण पाहतो 62 धावा. 6 चेंडू आणि 18 धावींची गरज. 6 चेंडू 18 धावा कंपल्सरी चेस. काय साबणा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं रंगलेला आहे. पाण्यातील वासा झोप गाई कायचा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. क्रिकेट कधीच तोंडाने जिंकलं जात नाही आणि जर तोंडाने क्रिकेट जिंकलं जात असतं तर चौधरी साहेब मला वाटतं पाकिस्तानकडे 4 ते 5 वर्ल्ड कप असते. इथे तुम्हाला बॅटचा हिसका मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. 6 चेंडू 18 धावींची गरज. बॉल द्या. 6 चेंडू 18 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं मैदानावरती रंगलेला आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता और जब तक न पड़े हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये गाजवायचंय. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. 6 चेंडू 18. स्पीडअप करा. 6 चेंडू मध्ये आपण पाहतो 18 धावींची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
6 चेंडू 18 धावा, गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक. रणजित भुजल यांना आपण गोलंदाजी मार्कवरती इथे बैदराच्या आतमध्ये पाहतो. 6 चेंडू 18 धाव्यांची गरज. घनश्याम वाहेकर, अनेक वेळा आयुष्यामध्ये संधी येतात, त्या संधीचं सोनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. 6 चेंडू 18 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती रंगला. एक मनगटाला मनगट, छातीला छाती भिडली गेली. आगीचा ज्वलंत थरार मैदानावरती पेटलाय तिथे. 6 चेंडू 18 धावा. एका बाजूला एवत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निखिल शेठ जंगले यांच्या मालकीचा असणारा कारखाना संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू 18 धावा. सामना मैदानावरती आपण पाहतोय तर रंगलेला आहे. श्वास रोखून दिलाय क्रीडा रसिकांनी. 6 चेंडू आणि 18 धावा. पहिल्याच बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. व्हाईट बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेते. फिल्डिंग टीम आपण पाहतो रिव्ह्यू घेते. तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी जात आहोत. कृषक आपण एका जागेवरती गोळा होऊ नका ना टीम येवत. एका जागेवरती गोळा होऊ नका. जो काही निर्णय येईल तुमच्यापर्यंत काय हरकत नाहीये. अजूनही आपल्याला 2 मॅचेस मैदानावरती कव्हर करायचे आहेत आणि तुम्ही देखील एका चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहात. इट्स अ वाईट बॉल. वाईट चेंडू आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये असेल. 1 बाउन्सचा इशारा देखील आहे. त्यामुळे या षटकामध्ये पुन्हा एकदा रणजित तुम्ही हा चेंडू टाकत असाल तर तो नो असेल. 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं रंगलेला आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करते है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. कर्तृत्व तुम्हाला मैदानावरती दाखवायचं आहे. कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. घनश्याम माहेकर फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे ट्रिपलला सुंदर झेल. घनश्याम माहेकर इज गॉन. आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. खरं तर आपण पाहतोय यवत संघामध्ये तुम्ही जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अनुभवी असणारे बरेचसे खेळाडू आहेत. त्यामुळे माहिती आहे की रणजित निवेदित खेळाडू आहेत, त्याला खरं तर प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. सामना संपलेला आहे मित्रांनो. अजूनही मैदानाच्या आतमध्ये अक्षय हे न्यू बॅटर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू आणि आपण पाहतो 17 धाव्यांची गरज आहे. ज्या खेळाडूने डीप लॉंग ऑनला 1 हँडेड कॉट टिपला होता तिथे एक सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत तो अक्षय मैदानावरती आलाय. 5 चेंडू 17 धाव्यांची गरज. शेवटचं षटक मैदानावरती. हा बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तितकी सुंदर विकेट किपिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे चेतन दुर्गे यांची. फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. पहा एक विकेट किती महत्वाची होती. किरण मोरे जर आतापर्यंत असते तर, परंतु मित्रांनो जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. परंतु जरतर शिवाय क्रिकेटचा पानही ढळत नाही. हा क्रिकेटचा प्रचंड मोठा इतिहास आहे. इतिहास आवाज उठाने वालों पर लिखा जाता है, तलबे चाटने वालों पर नाही. आणि तो इतिहास तुम्हाला मैदानावरती उभा करायचा असेल तर स्वतःला इथे सिद्धच करावं लागेल. 4 चेंडू 17. यावेळीचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळायचा. प्रॉपर बॅटवरती चेंडू मैदानावरती मिळाला नाहीये. एकच धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मैदानावरती होईल आणि इथे मात्र फलंदाज क्रमांक 5 मैदानावरती कोसळतोय. चला फलंदाज थोडंसं लवकर या. बॅटर या लवकर थोडंसं. चला फलंदाज या आतमध्ये. तिसऱ्या पंचाकडे जाऊयात.
तिसऱ्या पंचाकडे जाऊयात आपण. तिसऱ्या पंचाचा कॉल फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर या थोडंसं पळत येऊयात आपण. आपण पाहतो समीकरण 3 चेंडू आणि 16. 3 चेंडू मध्ये आपण पाहतो 16 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथं रंगलेला आहे. काय मॅच मैदानावरती जयदीप उंडे माहिती आहे अशा परिस्थितीतून कित्येक वेळ आपल्या संघाला बाहेर काढले जयदीप यांनी. इथं आपण पाहतो तीच कामगिरी केली. फुलटॉस और उस पे बन गया बॉस जयदीप उंडे. डीप लॉकअपच्या डोक्यावरलं षटकार. 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. टोस्तीन हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो. टोस्तीन हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो. अरे कळेल तुला कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो. तू विजयाचा षटकार हो. 2 चेंडू 10 धावा कंपल्सरी चेस. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण खेळ म्हणजे क्रिकेट. काय याचा ज्वलंत थरार मांडवगड नगराच्या ऐतिहासिक रंगमंचावरती जिथे आपण पाहतो वागेश्वर चषक 2026 आपण पाहतोय. 2 चेंडू 10. 2 चेंडू आणि आपण पाहतो 10 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं रंगताना तुम्हाला पाहायला मिळते आहे. यावेळेचा चेंडू 100 हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. जयदीप उंडे कास्ट स्ट्राईक साठी सातत्याने आपण पाहतो खटाटप करत होता. इथं तुम्हाला पाहायला मिळतोय 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. मी सातत्याने सांगितलं इंग्लंडचं हवामान, पाकिस्तानचं राजकारण आणि बायकोचा मूड जसा कधी बदलेल सांगता येत नाही तसं क्रिकेटमध्ये कधी कुठे कसे काय होईल. या चेंडूवरती जर आपण पाहतो जयदीप उंडे यांनी जर षटकार खेचला तर कार्तिक पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक इथं मैदानाच्या आतमध्ये असेल. 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. कई हार बाकी है कई जीत बाकी है. कई हार बाकी है कई जीत बाकी है. मेरे जिंदगी का अभी तो असली सार बाकी है. यहाँ से कर ले मैंने जिंदगी की शुरुआत. ये तो बस एक किताब का पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है. 1 चेंडू आणि 4. स्पीडअप करा विनंती आहे. 1 चेंडू आणि आपण पाहतोय 4 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धावा. काळजाचा ठोका चुकणारा सामना. जे क्रीडा रसिक मागे होते ते पुढे आलेत, जे पुढे होते ते टाचांवरती आलेले आहेत. शेवटचा 1 चेंडू मित्रांनो आणि 4 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. कंपल्सरी चेस आहे. 4 धावा तुम्हाला बनवावंच लागणार आहे. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. हो याच बरोबर मात्र इथे क्षेत्ररक्षक पुढे घेतलाय परंतु जयदीप उंडे काय लढलाय. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती. एका विजयाने कुणी खरं तर सिकंदर होत नाही तर एका पराभवाने कुणी फकीर देखील होत नाही. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जिंकलेला आहे आणि हे जिंकलेलं क्रिकेट त्या क्रिकेटला आपला सलाम असणार आहे. जबरदस्त खरं तर सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे. मोरी टीम चला मैदानाच्या आतमध्ये.